नमस्कार मित्रांनो. वर्दीचं स्वप्न पाहणाऱ्या राज्यातील तरुणांसाठी अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी. राज्याच्या गृह विभागाने अखेर 15,631 पोलीस शिपायांचे मेगा भरतीचे प्रक्रिया सुरू केलेली आहे. त्यासाठी ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे. ऑनलाईन अर्ज कसा भरावा हे आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. वेबसाईटची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तिथून तुम्ही कॉपी करून घेऊ शकता. वेबसाईटवरती आल्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीने पोलीस भरतीचं पोर्टल दिसेल. नवीन उमेदवार नोंदणी अर्ज करण्यासाठी तुम्हाला 4 स्टेप कंप्लीट करायचे आहेत. पहिल्या स्टेपमध्ये तुम्हाला नोंदणी करायची आहे. दुसऱ्या स्टेपमध्ये तुम्हाला लॉग इन करायचं आहे. तिसऱ्या स्टेपमध्ये तुम्हाला अर्ज करायचा आहे. चौथ्या स्टेपमध्ये तुम्हाला शुल्क भरणा करायचा आहे. त्यानंतर भरतीचा नियम व सूचना यामध्ये अर्ज सुरू होण्याची तारीख 29 ऑक्टोबर 2025, तसेच अर्ज बंद होण्याची तारीख 30 नोव्हेंबर 2025, तसेच ऑनलाईन शुल्क भरण्याची शेवटची तारीख 3 डिसेंबर 2025 पर्यंत आहे. नियम व सूचना बघितल्यानंतर तुम्हाला नवीन नोंदणी करा ह्या बटनावरती क्लिक करायचं आहे. बटनावरती क्लिक केल्यानंतर तुम्ही नेक्स्ट पेजवरती याल. कॅन्डिडेट रजिस्ट्रेशन, उमेदवाराची नोंदणी, अशा पद्धतीनं तुमच्यासमोर एक पेज दिसेल. तुमचा आधार क्रमांक समोर दिलेल्या टेक्स्ट बॉक्समध्ये एंटर करायचा आहे. तुम्ही योग्यरित्या आधार नंबर एंटर केल्यानंतर तुम्हाला जनरेट OTP ह्या बटनावरती क्लिक करायचं आहे. जनरेट OTP या बटनावरती क्लिक केल्यानंतर तुमच्या रजिस्टर्ड मोबाईल नंबरवरती एक 6 अंकी OTP जाईल. तुमच्या रजिस्टर्ड मोबाईल नंबरवरती सक्सेसफुली OTP सेंड झालेला मेसेज तुमच्यासमोर दिसेल. ओके बटनावरती क्लिक करा. तुम्हाला आलेला आधार OTP समोरील टेक्स्ट बॉक्समध्ये एंटर करा. त्यानंतर व्हेरीफाय OTP या बटनावरती क्लिक करा. OTP सक्सेसफुली व्हेरीफाय झालेला मेसेज तुमच्यासमोर दिसेल. ओके बटनावरती तुम्ही क्लिक करा. आधार OTP दिल्यामुळे तुमची वैयक्तिक माहिती आधारनुसार तिथं तुम्हाला दिसेल, जसे की तुमचं नाव, तुमचं जन्मतारीख, तुमचं राज्य कोणतं आहे, अशी बेसिक माहिती तुमच्यासमोर दिसेल. नेक्स्ट स्टेप तुम्हाला युजर नेम म्हणजे तुमची ईमेल ID समोरील टेक्स्ट बॉक्समध्ये एंटर करायची आहे. त्यानंतर तुम्हाला तुमचा पासवर्ड समोरील दिलेल्या टेक्स्ट बॉक्समध्ये तुम्हाला तुमचा पासवर्ड सेट करायचा आहे. त्यानंतर तुम्हाला तुमचा पासवर्ड योग्यरित्या एंटर करून घ्यायचा आहे. तोच पासवर्ड तुम्हाला कन्फर्म पासवर्ड म्हणून समोरील दिलेल्या टेक्स्ट बॉक्समध्ये एंटर करायचा आहे. त्यानंतर तुम्हाला तुमचा 10 अंकी मोबाईल नंबर समोरील दिलेल्या टेक्स्ट बॉक्समध्ये एंटर करायचा आहे. त्यानंतर तुम्हाला तुमचं पूर्ण नाव इंग्रजीमध्ये समोर दिलेल्या टेक्स्ट बॉक्समध्ये एंटर करून घ्यायचं आहे. जसं की तुमचं पहिलं नाव, त्यानंतर वडील किंवा पतीचं नाव, त्यानंतर तुम्हाला तुमचं आडनाव, असं पूर्ण नाव तुम्हाला ह्या समोरील दिलेल्या टेक्स्ट बॉक्समध्ये एंटर करून घ्यायचं आहे. तुमचं संपूर्ण नाव योग्यरित्या आहे का चेक करा. त्यानंतर तुम्हाला तुमचं पूर्ण नाव ही देवनागरीमध्ये तुमचं मराठीत नाव तुम्हाला समोरील दिलेल्या टेक्स्ट बॉक्समध्ये योग्यरित्या एंटर करून घ्यायचं आहे. जसं की तुमचं पहिलं नाव, त्यानंतर मधलं नाव आणि त्यानंतर आडनाव, असं योग्यरित्या नाव तुम्हाला ह्या टेक्स्ट बॉक्समध्ये एंटर करून घ्यायचं आहे. नेक्स्ट स्टेप तुम्हाला तुमचं लिंग सिलेक्ट करायचं आहे. मेल, फिमेल, ट्रान्सजेंडर ह्यापैकी तुमचं लिंग तुम्हाला इथं सिलेक्ट करून घ्यायचं आहे. तुमची माहिती योग्यरित्या भरल्यानंतर तुम्ही मी सूचना वाचली आहे ह्या आय ॲग्री ह्या बटनावरती तुम्हाला
क्लिक करायचं आहे. ह्या चेकबॉक्समध्ये तुम्ही चेक करा. त्यानंतर तुम्हाला समोर दिलेला कॅप्चा कोड दिलेल्या टेक्स्ट बॉक्समध्ये एंटर करून घ्यायचा आहे. कॅप्चा कोड योग्यरित्या एंटर केल्यानंतर तुम्हाला रजिस्टर्ड नाव या बटनावरती क्लिक करायचं आहे. रजिस्टर बटनावरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर असा एक मेसेज दिसेल, चेक युअर ईमेल फॉर व्हेरिफिकेशन लिंक. म्हणजे तुमच्या रजिस्टर्ड ईमेलला पोलीस भरतीचा एक मेल येईल. तो मेल तुम्हाला स्पॅम फोल्डरमध्ये दिसेल. त्या मेसेजमध्ये जाऊन तुम्हाला व्हेरीफाय लिंक या बटनावरती क्लिक करायचं आहे. प्रोसीड बटनावरती क्लिक केल्यानंतर तुमचा ईमेल सक्सेसफुली व्हेरीफाय होईल. रजिस्ट्रेशन प्रोसेस योग्यरित्या कंप्लीट केल्यानंतर तुम्हाला लॉग इन पेजवरती यायचं आहे. युजर लॉग इन ह्या पेजवरती आल्यानंतर तुम्ही तुमचं दिलेला ईमेल आय डी समोरील दिलेल्या टेक्स्ट बॉक्समध्ये एंटर करायचा आहे. नेक्स्ट तुम्ही सेट केलेला पासवर्ड समोर दिलेल्या टेक्स्ट बॉक्समध्ये तुम्हाला तुमचा पासवर्ड एंटर करून घ्यायचा आहे. ईमेल आय डी आणि पासवर्ड तुम्हाला योग्यरित्या समोर दिलेल्या टेक्स्ट बॉक्समध्ये एंटर करून घ्यायचा आहे. त्यानंतर समोर दिलेला कॅप्चा कोड तुम्हाला टेक्स्ट बॉक्समध्ये एंटर करून घ्यायचा आहे. डिटेल्स योग्यरित्या भरल्यानंतर तुम्हाला लॉग इन या बटनावरती क्लिक करायचं आहे. लॉग इन झाल्यानंतर तुमच्यासमोर तुमचा डॅशबोर्ड ओपन झालेला दिसेल. डॅशबोर्डवरती आल्यानंतर तुम्हाला तुमची आधार नुसार बेसिक माहिती ऑटोमॅटिकली आलेले इथं दिसेल. जसं की तुमचा आधार नंबर, तुमचं नाव, तुमचा मोबाईल नंबर, तुमची जन्मतारीख अशी बेसिक माहिती इथं तुम्हाला दिसेल. नेक्स्ट स्टेप मेनू बारवरती तुम्हाला अर्ज आणि छायाचित्रे व स्वाक्षरी अपलोड करा या बटनावरती यायचं आहे. सर्वात प्रथम तुम्हाला पदासाठी अर्ज करा ह्या बटनावरती क्लिक करायचं आहे. पदासाठी अर्ज करा या बटनावरती तुम्ही क्लिक करा. पदासाठी अर्ज करा ह्या बटनावरती क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर अर्ज ओपन होईल. अर्जामध्ये सर्वात प्रथम तुम्हाला 5 स्टेप कंप्लीट करायचे आहे. सर्वात प्रथम वैयक्तिक तपशील, त्यानंतर आरक्षण तपशील, त्यानंतर संपर्क तपशील, त्यानंतर इतर तपशील व शैक्षणिक तपशील अशी 5 स्टेप तुम्हाला या अर्जामध्ये कंप्लीट करायची आहेत. नेक्स्ट स्टेप तुम्हाला स्वतःचे म्हणजे अर्जदाराचे नाव, वडिलांचे किंवा पतीचे नाव, आडनाव व आईचे नाव मराठी भाषेमध्ये देणं अनिवार्य आहे. सर्वात प्रथम तुम्हाला तुमचं स्वतःचं नाव इंग्रजी भाषेमध्ये द्यायचं आहे. त्यानंतर तुम्हाला वडिलांचे नाव किंवा पतीचे नाव इंग्रजी भाषेमध्ये समोर दिलेल्या टेक्स्ट बॉक्समध्ये एंटर करायचं आहे. नेक्स्ट तुम्हाला तुमचं आडनाव इंग्रजी भाषेमध्ये समोर दिलेल्या टेक्स्ट बॉक्समध्ये योग्यरित्या एंटर करून घ्यायचं आहे. खाली आल्यानंतर तुम्हाला तुमच्या आईचे नाव इंग्रजी भाषेमध्ये टेक्स्ट बॉक्समध्ये एंटर करून घ्यायचं आहे. पुढे आल्यानंतर तुम्हाला तुमचे स्वतःचे नाव देवनागरीमध्ये द्यायचं आहे. तसेच वडील किंवा पतीचे नाव देवनागरीमध्ये द्यायचं आहे. तसेच आडनाव व आईचं नाव हे सुद्धा तुम्हाला मराठी भाषेमध्ये द्यायचं आहे. तुम्ही तुमचं संपूर्ण नाव मराठी भाषेमध्ये व इंग्रजी भाषेमध्ये योग्यरित्या एंटर करून घ्यायचं आहे. योग्यरित्या एंटर केल्यानंतर तुम्हाला पद सिलेक्ट करायचं आहे. पद सिलेक्ट करत असताना सिलेक्ट बॉक्समध्ये पोलीस कॉन्स्टेबल ड्रायव्हर, पोलीस कॉन्स्टेबल SRPF असे भरपूर ऑप्शन दिसतील. ज्या पदासाठी तुम्हाला ऍप्लिकेशन करायचं आहे त्याच्यावरती क्लिक करा. पद सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला घटक सिलेक्ट करायचा आहे. घटक सिलेक्ट करत असताना तुम्हाला तुमच्या सिलेक्ट बॉक्समध्ये ज्या जिल्ह्यासाठी तुम्हाला ऍप्लिकेशन करायचं आहे
तो जिल्हा तुम्हाला इथं सिलेक्ट करून घ्यायचा आहे. पद व घटक सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला पुढील पृष्ठ या बटनावरती क्लिक करायचं आहे. नेक्स्ट पेज वरती आल्यानंतर तुमच्या समोर असं पेज दिसेल, आरक्षण तपशील. यामध्ये तुम्हाला तुमची माहिती योग्यरित्या द्यायची आहे. तुम्हाला काही महत्त्वाचे प्रश्न विचारलेले आहेत. त्यामध्ये सर्वात प्रथम आहे, तुम्ही नक्षलग्रस्त सवलतीस पात्र आहात काय? दुसरा प्रश्न आहे, पात्रता खेळाडू आहात काय? हे तुमच्याकडे खेळाडूचे प्रमाणपत्र आहे काय? ह्या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला होय किंवा नाही असं द्यायचं आहे. असेल प्रमाणपत्र होय करा, नसेल तर नाही करा. त्यानंतर अंशकालीन आहात काय? तर पुढील प्रश्न आहे, प्रकल्पग्रस्त आहात काय? तुमच्या प्रकल्पग्रस्त दाखला असेल तर तुम्ही इथं होय करा, नसेल तर तुम्ही नाही करा. पुढचा प्रश्न आहे, तुम्ही माजी सैनिक आहात काय? जर तुम्ही माजी सैनिक असाल तर तुम्हाला इथं होय करायचं आहे, नसेल तर नाही करायचं आहे. होय केल्यानंतर तुम्हाला बेसिक माहिती तुमची द्यायची आहे. जसे की तुम्ही शैक्षणिक आहारता इयत्ता 12वी सक्षम आहात का? म्हणजे तुमचं 12वी शिक्षण झालेलं असेल तर यस होय म्हणा, नसेल तर नाही म्हणा. त्यानंतर तुमची सेवा 15 वर्ष पूर्ण झालेली आहेत का? म्हणजे तुमच्या सेवेसाठी सेवा करून तुम्हाला 15 वर्ष पूर्ण झालेत का? हा प्रश्न विचारलेला आहे. त्यानंतर तुम्हाला सेवा भरतीची दिनांक द्यायची, म्हणजे तुम्ही भरती झालेली दिनांक तुम्हाला या समोर दिलेल्या टेक्स्ट बॉक्स मध्ये सिलेक्ट करायची आहे. पुढचा प्रश्न तुमच्या समोर आहे, तुम्ही भूकंपग्रस्त आहात काय? जर तुम्ही भूकंपग्रस्त असाल तर तुम्ही इथं होय नाही असं उत्तर द्यायचं आहे. असेल तर तुमच्याकडे भूकंपग्रस्त दाखला असणे खूप गरजेचं आहे. तुमच्या समोर पुढचा प्रश्न आहे, गृहरक्षक आहात का? म्हणजे तुम्ही होमगार्ड आहात का असा प्रश्न विचारला आहे. असेल तर तुम्ही इथं होय करा, नसेल तर नाही करा. होय केला असाल तर तुम्ही पोलीस भरती जाहिरात प्रसिद्ध झालेल्या दिनांकास तुम्ही गृहरक्षक दलात 1095 दिवस पूर्ण सेवा केलेली असणे अनिवार्य आहे. जर तुमचे होमगार्ड मध्ये 3 वर्ष कंप्लीट झालेले असेल तर तुम्ही इथं होय करा. पुढचा प्रश्न तुमच्या समोर आहे, पोलीस पाल्य आरक्षण पात्र आहात काय? असेल तर होय करा, नसेल तर नाही करा. तुमच्या समोर पुढील प्रश्न आहे, तुम्ही अनाथ आहात का? जर तुमच्याकडे अनाथचे प्रमाणपत्र असेल तर तुम्हाला इथं होय करायचं आहे, नसेल तर नाही करायचं. अनाथ असणारं जर प्रमाणपत्र असेल तर तुम्हाला अनाथ प्रमाणपत्र प्रकार समोरील टेक्स्ट बॉक्स मध्ये निवडायचा आहे. जसे की तुम्ही ए म्हणजे संस्थात्मक आणि बी म्हणजे संस्था बाहेर असे दोन्हीपैकी एक ऑप्शन तुम्हाला इथं चूज करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला अनाथ प्रमाणपत्राचे दिनांक समोरील टेक्स्ट बॉक्स मध्ये सिलेक्ट करायचं आहे. तुमच्या समोर पुढील प्रश्न आहे, आपण जर माजी सैनिकावर अवलंबून असाल म्हणजे मुलगा मुलगी पत्नी असे उमेदवार आहात असाल जर तुम्हाला होय करायचं आहे. तुमच्या समोर पुढचा प्रश्न जो आहे तो तुम्हाला काळजीपूर्वक सिलेक्ट करायचा आहे. ज्या जात प्रवर्गातून अर्ज करू इच्छिता तो वर्ग तुम्हाला इथे निवडायचा आहे. म्हणजे तुमची कास्ट कोणती आहे ती तुम्हाला निवड करायची आहे. तुम्ही हा अर्ज कोणत्या कास्ट मधून भरणार आहात हे तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं आहे. त्यासाठी तुमची कास्ट योग्यरित्या इथे सिलेक्ट करा. खूप महत्वाचा प्रश्न विचारला गेलेला आहे. जर तुम्ही SC ST असाल, OBC असाल तर योग्यरित्या इथं सिलेक्ट करा. जर ओपन असाल तर ओपन सिलेक्ट करा. तुम्ही जर कास्ट मधून फॉर्म भरणार असाल तर तुमच्याकडे जात प्रमाणपत्र असणे खूप गरजेचं आहे. तुम्हाला समोरील टेक्स्ट बॉक्स मध्ये जात प्रमाणपत्राची माहिती भरायची आहे. समोर तुम्हाला जावक क्रमांक म्हणजे तुमच्या कास्ट सर्टिफिकेट वरील जावक क्रमांक समोरील टेक्स्ट बॉक्स मध्ये एंटर करायचा आहे. त्यानंतर तुम्हाला डेट सिलेक्ट करायची आहे. म्हणजे तुमच्या जात प्रमाणपत्रावरील डेट तुम्हाला म्हणजे दिनांक इथं सेट करून घ्यायचे आहे. जावक क्रमांक आणि दिनांक सिलेक्ट केल्यानंतर तुमच्या समोर पुढचा प्रश्न आहे,
तुमचं शिक्षण तुम्हाला इथं सिलेक्ट करायचं आहे. तुम्ही तुमचं शिक्षण व उत्तीर्ण प्रमाणपत्र क्रमांक समोरील दिलेल्या टेक्स्ट बॉक्समध्ये एंटर करून घ्यायचं आहे. तुमचं जे काही शिक्षण झालेलं आहे ते तुम्हाला इथं सिलेक्ट करायचं आहे. त्यासोबत तुम्हाला उत्तीर्ण झालेल्या प्रमाणपत्राचा क्रमांक तुम्हाला या समोरील दिलेल्या टेक्स्ट बॉक्समध्ये एंटर करून घ्यायचा आहे. नेक्स्ट तुम्हाला तुमची जन्मतारीख इथं सिलेक्ट करून घ्यायची आहे. तुमची माहिती योग्यरित्या भरल्यानंतर नेक्स्ट पेज या बटनावरती क्लिक करायचं आहे. नेक्स्ट पेज या बटनावरती क्लिक केल्यानंतर तुम्ही संपर्क तपशील या पेजवरती याल. संपर्क तपशीलमध्ये तुम्हाला तुमचा ॲड्रेस आधार कार्डनुसार योग्यरित्या एंटर करून घ्यायचा आहे. संपर्कासाठीचा पत्ता, घर क्रमांक तसेच संपर्कासाठीचा योग्य रस्ता तसेच परिसर, तुमचं राज्य कोणतं आहे, तुमचा जिल्हा कोणता आहे, तुमचा तालुका कोणता आहे, तुमचं गाव कोणतं आहे, तुमचं पोस्ट ऑफिस कोणतं आहे, तसेच तुमचा पिनकोड कोणता आहे, अशी बेसिक माहिती तुम्हाला इथं द्यायची आहे. चा ॲड्रेस योग्यरित्या तुम्ही एंटर केल्यानंतर नेक्स्ट पेज या बटनावरती क्लिक करायचं आहे. नेक्स्ट पेजवरती तुम्हाला इतर तपशील द्यायचा आहे, जसे की तुमचा धर्म कोणता आहे हे तुम्हाला इथं सिलेक्ट करायचं आहे. तुमचा धर्म कोणता आहे हे तुम्हाला योग्यरित्या ह्या सिलेक्ट बॉक्समधून सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर तुमची जात कोणती आहे हे तुम्हाला समोरील दिलेल्या टेक्स्ट बॉक्समध्ये एंटर करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला समोर दिलेल्या टेक्स्ट बॉक्समध्ये तुमची पोट जात एंटर करून घ्यायची आहे. तुमच्या समोर पुढचा प्रश्न आहे, शासकीय किंवा निमशासकीय सैन्य दलात सध्या सेवेमध्ये आहात काय? यस असेल तर होय करा, नाहीतर नाही करा. त्यानंतर तुम्हाला पुढचा प्रश्न विचारलेला आहे, महाराष्ट्राचे आदिवासी आहात काय? म्हणजे डोमेसिल सर्टिफिकेट तुमच्याकडे आदिवासी प्रमाणपत्र आहे का? होय करा. तुमच्याकडे आदिवासी प्रमाणपत्र असणे खूप गरजेचे आहे. पुढे आल्यावर महाराष्ट्राचे आदिवासी प्रमाणपत्र म्हणजेच डोमेसिल सर्टिफिकेट, या डोमेसिल सर्टिफिकेट वरील तुम्हाला तुमचा जावक क्रमांक आणि डोमेसिल सर्टिफिकेट इश्यू झालेली तारीख हे दोन तुम्हाला इथं समोरील टेक्स्ट बॉक्स मध्ये द्यायचं आहे. पुढचा प्रश्न आहे, कर्नाटकाचे आदिवासी म्हणजे कर्नाटकाचं डोमेसिल सर्टिफिकेट तुमच्याकडे आहे का? जर तुम्ही कर्नाटकाचा रहिवासी असाल तर तुम्हाला होय करायचं आहे. होय केल्यानंतर तुम्हाला तुमच्या सर्टिफिकेटचा जावक क्रमांक आणि सर्टिफिकेट इश्यू झालेली तारीख व जावक क्रमांक तुम्हाला समोरील दिलेल्या टेक्स्ट बॉक्स मध्ये एंटर करायचं आहे. पुढचा प्रश्न तुमच्या समोर आहे, ज्या समांतर आरक्षणाचा लाभ घेऊ इच्छितो तो प्रवर्ग कोणता? खेळाडू असेल, गृहरक्षक असेल, प्रकल्पग्रस्त असेल, भूकंपग्रस्त असेल तर तुमच्या इथं होय केल्यानंतर तुम्हाला इथं सर्टिफिकेटचा जावक क्रमांक आणि दिनांक इथं तुम्हाला द्यावी लागणार आहे. पुढचा प्रश्न तुमच्या समोर आहे, उमेदवार नॉन क्रिमिनल मध्ये मोडत असेल म्हणजे तुमचं जात प्रवर्ग जर ओबीसी असेल, एसईबीसी असेल तर तुम्हाला इथं नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट द्यावं लागणार आहे. जर तुम्ही नॉन क्रिमिनल प्रवर्गामध्ये मोडत असाल तर तुमच्याकडे नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट असणं खूप गरजेचं आहे. त्या नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट वरील जावक क्रमांक आणि दिनांक तुम्हाला इथं द्यायचे आहे. पुढे तुम्हाला दोन प्रश्न विचारले आहेत. त्यामध्ये पहिला प्रश्न आहे, पोलीस शिपाई पदाच्या भरतीसाठी विहित केलेल्या शारीरिक अर्हता पूर्ण करीत आहात काय? होय असं तुम्हाला इथं सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर दुसरा प्रश्न आहे, उमेदवार पोलीस शिपाई पदाच्या भरतीमध्ये सहभागी होण्यासाठी वैद्यकीय दृष्ट्या व शारीरिक दृष्ट्या सक्षम आहात काय? दिलेल्या दोन्ही प्रश्नांना होय असं सिलेक्ट करायचं आहे. तुमच्यासमोर पुढील प्रश्न आहे, आपल्याकडे सी या प्रकारातील एनसीसी प्रमाणपत्र आहे का? जर तुमच्याकडे एनसीसी प्रमाणपत्र असेल तर तुम्हाला इथं होय करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला एनसीसी प्रमाणपत्राचा क्रमांक समोर टेक्स्ट बॉक्स मध्ये द्यायचा आहे. त्यानंतर एनसीसी प्रमाणपत्राचा दिनांक समोर टेक्स्ट बॉक्स मध्ये सिलेक्ट करायची आहे. पुढचा प्रश्न आहे,
आपल्याकडे वाहन चालवण्याकरता हलके मोटर वाहन परवाना आहे का, म्हणजे LMV लायसन तुमच्याकडे आहे का? जर असेल तुमच्याकडे तर होय का? जर नसेल तर तुम्हाला आपल्याकडे वाहन चालवण्याचा परवाना नसल्यास तो तुम्हाला 2 वर्षाच्या आत सादर करावा लागणार आहे. तुमच्या समोर पुढचा प्रश्न आहे, आपणाकडे संगणक हाताळणी येत असणाऱ्या बाबतीचं प्रमाणपत्र आहे का, म्हणजे तुमच्याकडे MSCIT चं प्रमाणपत्र आहे का? जर तुमच्याकडे MSCIT चं प्रमाणपत्र असेल तर होय करा, नसेल तर नाही करा. जर तुम्ही नाही केला तर म्हणजेच MSCIT चं सर्टिफिकेट तुम्हाला येत असलेल्या बाबतीचं प्रमाणपत्र नियुक्तीच्या आधी सादर करावं लागणार आहे. पुढचा प्रश्न आहे, आपण आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याचे म्हणजे आई किंवा वडील त्यांचा पाल्य आहात काय? त्याबाबतचे जिल्हाधिकाऱ्यांनी निर्गमित केलेल्या प्रमाणपत्राचा जावा क्रमांक व दिनांक तुम्हाला समोरील दिलेल्या टेक्स्ट बॉक्स मध्ये एंटर करायचं आहे. तुमची माहिती योग्यरित्या भरल्यानंतर तुम्हाला नेक्स्ट पेज या बटनावरती क्लिक करायचं आहे. नेक्स्ट पेज वरती आल्यानंतर तुम्हाला शैक्षणिक तपशील समोर द्यायचा आहे. तुमचं शैक्षणिक अर्हता द्यायचं, म्हणजे तुमचं शिक्षण काय झाले, 12वी झालं असेल 12वी. त्यानंतर तुम्हाला तुमच्या महामंडळाचं नाव द्यायचं आहे, म्हणजे तुमच्या बोर्डाचं नाव द्यायचं आहे. त्यानंतर तुम्हाला तुमचं उत्तीर्ण म्हणजे तुम्ही पास झालेला आहात काय हे तुम्हाला इथं सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला तुमचं शैक्षणिक वर्ष म्हणजे तुमचा निकाल लागलेलं वर्ष तुम्हाला इथं द्यायचं आहे. त्याचं वर्ष तुम्ही योग्यरित्या इथं सिलेक्ट करून घ्यायचं आहे. पुढे समोरील टेक्स्ट बॉक्स मध्ये तुम्हाला प्राप्त गुण द्यायचे आहेत, म्हणजे तुम्हाला जे मार्क पडलेले आहेत ते तुम्हाला इथं एंटर करायचे आहेत आणि एकूण गुण हे तुम्हाला इथं एंटर करून घ्यायचे आहेत. पुढचा प्रश्न तुमच्या समोर आहे, आपण पदवीधर म्हणजे तुम्ही ग्रॅज्युएट आहात काय, असाल तर होय करा. होय केल्यानंतर तुम्हाला तुम्ही कशामध्ये ग्रॅज्युएशन केलेलं आहे हे तुम्हाला इथं सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न तुमच्या समोर आहे, आपण पदव्युत्तर पदवी घेतलेली आहे काय, म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएशन तुमचं झालेलं आहे का? झालेलं असेल तर होय करा. होय केल्यानंतर तुमचं जे काही ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशन झालेलं आहे ते तुम्हाला इथं सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर तुमच्या समोर आता शेवटचा प्रश्न विचारला गेलेला आहे, पोलीस शिपाई पदासाठी पात्र आहात परंतु अंतिम निवड झाली नाही तर महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ यांच्या आस्थापनेवर मुलाखत घेऊन करार पद्धतीने काम करण्यास इच्छुक आहात काय? जर तुम्ही MSF साठी जर तुम्हाला इच्छुक असाल तर तुम्हाला इथं होय करायचं आहे. जर तुम्ही इच्छुक नसाल तर नाही करायचं आहे. अर्जाच्या शेवटी तुम्हाला प्रतिज्ञापत्र म्हणजेच आय ऍग्री हे तुम्ही सहमत आहात हे तुम्हाला इथं चेक करायचं आहे. चेकबॉक्स मध्ये आय ऍग्री केल्यानंतर तुम्हाला तुमच्या अर्जाचा प्रिव्ह्यू तुम्हाला बघायचा असेल तर तुम्ही अर्जाचे प्रिव्ह्यू बघण्यासाठी समोरील बटनावरती क्लिक करा. समोरील बटनावरती क्लिक केल्यानंतर तुमच्या अर्जाचा प्रिव्ह्यू तुमच्या समोर ओपन होईल. तुम्ही भरलेला अर्ज योग्यरित्या चेक करून घ्या. कोणत्याही प्रकारचा एडिट ऑप्शन नंतर करता येत नाही. कोणत्याही प्रकारची माहिती एडिट केली जात नाही. अर्ज योग्यरित्या भरल्यानंतर तुम्हाला तुमचा अर्ज सबमिट करायचा आहे. जतन करा ह्या बटनावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. सबमिट केल्यानंतर तुमच्या समोर एक पॉपअप मेसेज ओपन होईल. कृपया माहिती पुन्हा तपासून घ्या. एकदा जतन केलेली माहिती तुम्ही संपादित करू शकत नाही. भरलेला बरोबर असेल तर तुम्हाला ओके बटनावरती क्लिक करायचं आहे. ओके बटनावरती क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर तुमचा अर्ज यशस्वीरित्या सबमिट झालेला टोकन नंबर तुम्हाला तुमच्या समोर दिसेल. अर्ज सबमिट झाल्यानंतर तुम्हाला आता तुमचं छायाचित्र आणि स्वाक्षरी अपलोड करायची आहे. त्यासाठी तुम्हाला अर्ज करा या बटनावरती जायचं आहे. त्यानंतर तुम्हाला सेकंड ऑप्शन दिसेल, छायाचित्र आणि स्वाक्षरी अपलोड करा या बटनावरती क्लिक करायचं आहे. या बटनावरती क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर छायाचित्रे म्हणजेच फोटो आणि सिग्नेचर अपलोड करायचं ऑप्शन दिसेल. सर्वात प्रथम तुम्हाला छायाचित्र म्हणजे तुमचा फोटो, पासपोर्ट साइज फोटो तुम्हाला इथं अपलोड करायचा आहे. त्यासाठी छायाचित्र अपलोड करा या बटनावरती क्लिक करायचं आहे.
समोर नेक्स्ट पेज ओपन होईल. छायाचित्र अपलोड करत असताना तुम्हाला काही सूचना दिलेल्या आहेत. तुमचा फोटो हा PNG आणि JPG फॉर्मॅटमध्ये असावा. त्यानंतर तुमच्या छायाचित्राचा आकार 5 KB ते 20 KB इतका असावा. त्यानंतर तुमच्या छायाचित्राचा रुंदी तुम्हाला 160 पिक्सल असावी आणि उंची 200 ते 212 पिक्सल इतकी असावी. छायाचित्र चूज करायचं आहे. चूज केल्यानंतर तुम्हाला अपलोड या बटनावरती क्लिक करायचं आहे. अपलोड या बटनावरती क्लिक केल्यानंतर तुमचं छायाचित्र अपलोड होईल. छायाचित्र अपलोड झाल्यानंतर तुम्हाला नेक्स्ट फोटो या बटनावरती क्लिक करायचं आहे. तुमचं छायाचित्र योग्यरित्या अपलोड झालेलं तुम्हाला इथं दिसेल. त्यानंतर तुम्हाला सिग्नेचर अपलोड करायची आहे, म्हणजे तुमची स्वाक्षरी तुम्हाला इथं अपलोड करायची आहे. स्वाक्षरी अपलोड करत असताना काही सूचना दिलेल्या आहेत. तुमची स्वाक्षरी ही PNG किंवा JPG फॉर्मॅटमध्ये असावी. स्वाक्षरीचा आकार 5 KB ते 20 KB इतका असावा. त्यानंतर स्वाक्षरीची रुंदी जी आहे 256 पिक्सल तर उंची 64 पिक्सल इतकी असावी. तुमचा फोटो आणि सिग्नेचर सक्सेसफुली सेव्ह झालेला तुम्हाला इथं दिसेल. तुम्हाला आता अर्जाची शेवटची स्टेप कंप्लीट करायची आहे. तुमच्या अर्जाची प्रत परीक्षा शुल्क भरल्यानंतरच उपलब्ध होईल. त्यासाठी तुम्हाला अर्जाचं पेमेंट करणं गरजेचं आहे. समोरील टेबलमध्ये तुम्हाला तुमच्या अर्जाची बेसिक माहिती दिसेल. जसे की तुम्ही कोणत्या पोस्टसाठी ऍप्लिकेशन केले, तुमचं अप्लाइड युनिट कोणतं आहे, टोकन नंबर आणि तुमची फी किती आहे. जर तुम्हाला फी भरायची असेल तर फी भरण्यासाठी पेमेंट स्टेटस पे नाव या बटनावरती क्लिक करायचं आहे. शुल्क भरणा करण्यासाठी टोकन क्रमांकाची नोंदणी करायची आहे. तुमचा टोकन नंबर तुमच्या समोर येईल आणि तुम्हाला इथं पुढे जा असे बटन दिसेल. या बटनावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. पुढे जा या बटनावरती क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर पेमेंटचं पेज ओपन होईल. त्यामध्ये तुम्हाला टोकन क्रमांक, तुमचं संपूर्ण नाव, तुमची परीक्षा शुल्क आणि भरणा स्थिती असं दिसेल. त्यानंतर तुम्हाला ऑनलाईन भरणा या बटनावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर समोर दिलेला कॅप्चा कोड तुम्हाला योग्यरित्या एंटर करून घ्यायचा आहे. पेमेंट करण्यासाठी तुम्हाला सबमिट बटनावरती क्लिक करायचं आहे. सबमिट बटनावरती क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर पेमेंटचा ऑप्शन दिसेल. तुम्ही इंटरनेट बँकिंग, क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड आणि IMPS पेमेंट करू शकता. अशाच नवनवीन माहितीसाठी चॅनेलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.